नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे 30 पैकी 30 गणित या विषयामध्ये मार्क कसे मिळवायचे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आमचा क्लास लावलात की तुम्ही 100% 30 पैकी 30 मार्क मिळवणार आहात। आमच्या क्लासमध्ये शिकवणारे शिक्षक हे एकदम तज्ञ आहेत। ते शिक्षक फक्त काही रेकॉर्डिंग लेक्चर देतात व काही विद्यार्थ्यांना सांगून देतात की या पुस्तकातून करा, बिंदासपणे तुम्ही 30 पैकी 30 मार्क मिळवणार आहात। असं म्हणणारा मी नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, असं म्हणणारा मी नाही। अंकगणित विषय हा विद्यार्थी मित्रांनो सायन्स, इंग्लिश किंवा इतर शास्त्रीय विषयापैकी एक आहे। त्या अंकगणिताचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर रोज सातत्यपूर्ण थोडं थोडं करावं लागेल, तरच आगामी काळामध्ये टीईटी सारख्या टेट एक्झाम सारख्या परीक्षा पास होता येतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, भरघोस 95%, 80% सूट, लावा आमचा क्लास, लावा आमचं हे सिलेबस पण माहित नाही कुठला काय शिकवतात आणि असे चाललेलं काय आहे मित्रांनो। मी तुम्हाला सांगणारच नाही क्लास लावा किंवा न लावा, मी तुमच्या पुढे सिलेबस प्रेझेंट करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, खरा विषय म्हटलं तर हा विषय बऱ्याच जणांना अवघड जातो। कारण काय आहे, त्याच्या मागचं रिझन काय आहे, त्या गोष्टी मागे काय करणं गरजेचं आहे, कोणती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। वाचून गणित हा विषय कंप्लीट होत नसतो मित्रांनो, त्यासाठी लागते ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस। आणि ती प्रॅक्टिस आपल्याला स्वतःला करावी लागते, पुस्तकातून करावी लागते आणि त्यासाठी लागतो तो योग्य मार्गदर्शक। डिस्काउंटेड क्लास मधून या सर्व गोष्टी शक्य आहेत का मित्रांनो, हे तुम्ही तुमचा प्रश्न तुम्हाला विचारायचंय आणि तुमची तयारी किती व्हायली हे एकदा पडताळून पाहायचंय। हा व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी समजून गेले असतील सरांना काय नेमकं म्हणायचं आहे। तुम्हाला टीईटी परीक्षेसाठी 30 मार्काला अंकगणित हा विषय आहे। या अंकगणितामध्ये बऱ्याच जणांच्या समस्या आहेत मित्रांनो। सर्वात महत्वाचं अंकगणितामध्ये लागते ती प्रॅक्टिस आणि सराव जो काय आहे तो सराव कसा करावा, कोणत्या विषयानुसार करावा, कोणते कंटेंट करणं गरजेचं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। चला, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला मित्रांनो। ग्रो अकॅडमी सातत्यपूर्ण तुम्हाला, जे की हंगामी क्लास नसून सातत्यपूर्ण मार्गदर्शन करते। माझा क्लास एकही दिवस बंद नाही 2021 पासून ते आतापर्यंत, आणि आपल्या क्लासच्या माध्यमातून इतर कोर्स सुद्धा चालतात। पण टीईटी कोर्सला एक वेगळा दर्जा ठेवलेला आहे, वेगळे सेशन ठेवलेले आहे। त्या सेशन मध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं। आणि विद्यार्थी मित्रांनो, माझेच काही विद्यार्थी असतील तर मित्रांनो, मास्तर कसं शिकवतंय एकदा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। चला मित्रांनो, कारण आपल्याला घडवायचे ते शिक्षक आणि ते घडत असताना त्यांच्या मनामधील ज्या काही भीती आहेत त्या दूर करायच्या असतात आणि त्या दूर करण्याचं काम आपण करत असतो। चला, आपण आपल्या विषयावर वळू आणि विषयाकडे लक्ष देऊ। चला, महाटीईटी 2024 परीक्षा कधी होणार हा पहिला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो, परीक्षा ही जर विचारात घेतलं, मे महिना सुद्धा बुक आहे। मे महिन्यात जाहिरात येईल, पण मित्रांनो ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये परीक्षा होण्याची चान्सेस आहेत, कारण इतर सर्व संडे बिझी आहेत। सर्व संडेला कोणत्या ना कोणत्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत। त्यातल्या 7 जुलैला सुद्धा सीजीटी ची एक्झाम आहे। त्यामुळे ऑगस्ट मध्येच तारखा आहेत, जसं लग्न तारखा जशा असतात तसं ऑगस्ट मध्येच तारखा आहेत परीक्षा घेण्यासाठी खुल्या। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात कधी होऊ शकते। मराठीचं सुद्धा बनवलेलं आहे मित्रांनो, मराठीचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलं तर, याच्यावर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे। पण आपला मेन विषय जो काय आहे गणित, या विषयाकडे आपण येऊ। आता गणित या विषयामध्ये टॉपिक कोणते करणं गरजेचं आहे, डिटेलमध्ये सिलेबस असा असतो मित्रांनो, लक्षात घ्या। आणि त्याचं डिटेलमध्ये शिकायचं असतील तर पुंडे सरच्या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करावं लागतं आणि त्यांचे क्लास जॉईन करावे लागतात। आणि मित्रांनो, येणाऱ्या आगामी काळामध्ये टीईटी टेटची एकदम सविस्तररित्या टीईटी एक्झामला 30 गुण आणि टेट एक्झामला 100 गुणाची हमी फक्त आणि फक्त ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून मिळवण्याची अपेक्षा करावी लागते। कारण एकही दिवस खंड न पडता विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करणारं आपलं चॅनल आहे। आपल्याला दुसऱ्या गोष्टी करायला वेळच नाही मित्रांनो, त्यामुळे दुसऱ्या गोष्टीकडे न लक्ष देता आपण कायम या गोष्टीकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देत आलेलो आहे। रिझल्ट जर बघायचा असेल तर
एकदा तुमच्या गावाच्या शेजारी विचारा की तुम्ही क्लास कुठे लावला होता, शिक्षक झालात. आणि याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे तो सुद्धा पाहून घ्या. फक्त विचारा, 2-4 लोकांना विचारून बघायचं मार्गदर्शन कुणाचं मिळवलं होतं. ठीक आहे. चला मित्रांनो, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या घटकावर महाटीईटीला प्रश्न विचारले जातात. आता थोडक्यात एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, एखादं गणिताचं जेव्हा पुस्तक घेता तेव्हा गणिताच्या पुस्तकात हे सर्वच टॉपिक असतात, पण ते त्यातले त्यात फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरला जे मॅथ विचारलं जातं, फर्स्ट पेपरला थोडंसं लूज विचारलं जातं आणि सेकंड पेपरला हाय लेवलचं मॅथ विचारलं जातं. दोन्हीची एकत्रितरित्या आणि टेट एक्झामला मदत करणारा क्लास असणार आहे मित्रांनो. आणि यातले टॉपिक कसे असतात ते पहा मित्रांनो. अंकगणित म्हटल्यानंतर तुमच्या माइंड मध्ये एक येतं की काय विचारतील, प्रश्न कसे डिझाईन होतील, आपल्याला सुटतील का, बेसिक गोष्टी क्लिअर होतील का. तर बघा मित्रांनो, तुमचे बेसिक घटकावर साधारणपणे 15 क्वेश्चन अवलंबून असतात. किती? 15. त्यानंतर ऍडव्हान्स लेवल साधारण 10 क्वेश्चन असतात. आणि मित्रांनो, दुसरी इतर प्रश्न जे काय आहेत ते 5 प्रश्न असतात. साधारण तुमचं हे 30चं पॅटर्न इथे कम्प्लीट होतं. या 30च्या पॅटर्न मध्ये टॉपिक कोणते विचारतात ते आपण पाहणार आहोत. संख्यावरील क्रिया या घटकावरील 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. मूळ संख्या, समसंख्या, स्थानिक किंमत, कसोट्या यावरील प्रश्न किती विचारले येतात? 4 ते 5 दर पेपरला विचारले गेलेले आहेत. ते तुमचं क्लिअर होणं गरजेचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे लसावी मसावी. साधारण 1 किंवा 2 प्रश्न आलेले दिसत आहेत. शेकडेवारी हमखास विचारतात. हमखास येणारे सुद्धा सांगतो बरं का मित्रांनो. हमखास, नफा तोटा हमखास कधीतरी आलेला दिसतोय. कधीतरी कशावर? गुणोत्तर प्रमाणावर हमखास विचारतात. रेल्वेला तर सोडलंच नाही त्यांनी, कंटिन्युअसली विचारलेलं आहे. इथं रेड लाईट ठेवतो म्हणजे कंटिन्युअसली विचारलेलं आहे. गणितीय क्रियेमध्ये मध्यमान, भूमितीमध्ये चतुर्थ प्रमाणपद कायम 3 क्वेश्चन या घटकावर विचारलेले आहेत आतापर्यंत. हे घटक तुम्हाला अंकगणिताच्या बाबतीत विचारले जातील. परत एकदा रिपीट करतो. संख्येवरील क्रिया 4 ते 5 क्वेश्चन, लसावी मसावी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळकाम वेग, रेल्वे उदाहरणे, गणितीय क्रिया, मध्यमान पद, भूमितीय मध्य, चतुर्थ प्रमाणपद, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, त्यानंतर रोमन संख्या या सुद्धा घटकावर प्रश्न आलेले दिसत आहेत. आणि ते घटक तुम्हाला करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे हेल्पफुल ठरणार आहे. जे क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवतात त्यांना तर हे विषय अर्ध्यापेक्षा जास्त सिलेबस आपण त्यांना कव्हर केलेला आहे. मागच्या 2 महिन्यापासून क्लास करतात त्यांचा हे संपूर्ण झालंय. आणि ज्यांचं क्लास आता चालू झाले त्यांचं बेसिक क्रिया चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. 9665484048 हा माझा संपर्क क्रमांक. व्हॉट्सअप आहे. 3 ते 5 वेळेत कॉल सुद्धा करू शकता. आता मित्रांनो, टीईटी परीक्षेला बुद्धिमत्ता असते का? मास्तर एवढं झालं का? टीईटीला कुठं बुद्धिमत्ता असते? पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, टीईटी परीक्षेला सुद्धा बुद्धिमत्ता घटकावरील मागच्या टीईटी परीक्षेत विचारलेले बरेच प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये संख्या सिरीज या घटकावर प्रश्न विचारलाय. आकृत्या मापन, विविध प्रकारच्या आकृत्या, त्यात त्रिकोण मोजा, चौकोन मोजा, आयात मोजा असं विचारलं जातं. वयवारी घटकावर प्रश्न विचारलेला आहे. आरसा प्रतिमा, आरशामध्ये एखादी गोष्ट कशी दिसते याबद्दल सुद्धा प्रश्न आलेला आहे. कालमापन, गॅरंटेड येतात, गॅरंटेड विचारले. हे 3 घटक तुम्हाला कायम विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 घटक तुम्हाला करणं गरजेचंच आहे. आणि त्यामध्ये नातेसंबंधावर दरवर्षी प्रश्न आलाय, घड्याळीवर प्रश्न आलेलाच आहे. कालमापनावर तुम्हाला विविध प्रकारचे दिवस वार काढायला सांगितले जातात, त्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. सध्या मी विद्यार्थ्यांना पण शिकवतोय कालमापन. विद्यार्थी मित्रांनो, मागचं लेक्चर आपलं कालमापनाचं कसं झालं सांगा मग एकदा जनतेला सांगून टाका. कसं झालं, समजलं का नाही? लीप वर्ष कसं काढायचं, लीप वर्षामध्ये किती वार पुढे जातो, साध्या वर्षात किती वार जातो, वार कसा काढायचा, कशाने भागायचं, किती बाकी उरते, सांगितलं का नाही? सांगा मग कमेंट मध्ये. जनतेला सुद्धा कळू द्या पुंडे मास्तर गणित कसं शिकवतो. ठीक आहे. चला, त्यानंतर मित्रांनो भूमिती घटकाकडे वळू. भूमिती घटकामध्ये बेसिक क्रियावरील घटक असतात. फक्त काय होतं बघा, लक्षात घ्यायचं एक जर उदाहरण म्हटलं
हे असं काढले, परत इथं गोल ओढलाय, परत इथं एक काय केलंय केंद्रबिंदू काढलाय, इथून काय केलंय इथं जोडली आणि या वर्तुळाचं क्षेत्रफळ याचा केंद्रबिंदू पासून लागणारी त्रिज्या त्याचं क्षेत्रफळ याला नाव दिले, त्याच्यावर प्रश्न विचारलाय. कधी कधी पायथागोरस विचारतात, काही विचारू शकतात मित्रांनो. त्याच्यावर डिटेल माहिती आपण क्लासच्या माध्यमातून पाहणारच आहोत. याच्यामध्ये एक स्तंभ लेखन आलेख मापन यावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत, ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. स्तंभ लेखन भूमितीमध्ये स्तंभ, वर्तुळ, चौकोन, आयात, त्रिकोण, वृत्तचिती, गोल, इतर उदाहरणे म्हणजे शंकू, त्यानंतर इष्टिका चित्ती या घटकावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. हा आहे तुमचा गणित विषयाचा प्रॉपरली सिलेबस मित्रांनो. लक्षात घ्या, पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या किंवा टेट एक्झाम असू द्या, हा विषय आपला पिच्छा सोडणारच नाही. आणि या विषयाकडे जो दुर्लक्ष करेल तो अजिबात भविष्यामध्ये शिक्षक होणार नाही. लक्षात घ्या, शिक्षक व्हायचंय तर तुम्हाला या विषयावर कमांड आणावीच लागेल. हा विषय कम्प्लिटली मित्रांनो 1, 2, 15 दिवसात होत नाही विषय. साधारण 3 महिने, 4 महिने, 5 महिने सातत्यपूर्ण तयारी करावीच लागते. कारण एक एक कंटेंट आपल्याला समजून सांगणार आहोत, तेवढा शिक्षक चांगला असला पाहिजे, तरच येत्या काळामध्ये या विषयामध्ये आपल्याला 30 पैकी 30 गुण मिळवता येतात. फक्त थंबनेलवर ठेवून चालत नाही हो, आम्हाला 30 पैकी 30 कसे गुण मिळवायचे. तर त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत सुद्धा घ्यावी लागते. विद्यार्थ्यांना आपण शिकवलेला फायदा जर परीक्षेत होत असेल तर मित्रांनो तो शिक्षक एकदम परफेक्ट ठरतो. नसता अदरवाईज तुम्ही शिकवताय वेगळं, परीक्षेत येते वेगळं आणि परीक्षेमध्ये पास होण्याचा टक्केवारी ऑटोमॅटिकली कमी होते आणि शेवटी आपल्याला निराशा येते, पोस्ट मिळत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या तयारी करणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण बॅच घेऊन आलेलो आहोत, मिशन 90 गॅरंटी सर. मिशन 90 गॅरंटी सर म्हणजे 90 मार्काची गॅरंटी सर ही बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे ते करू शकता. तुम्ही काम करत असताल व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे, जुन्या पत्रिका प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे, सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर सुद्धा आहेत मित्रांनो. लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर आहे, डिजिटल वेळेवर शिकवलं जाणार आहे. लेक्चर कितीही वेळेस अनलिमिटेड वेळेस पाहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो कधी करताय जॉईन तुम्ही तुमचं ठरवायचंय. मी माझं ठरवतो, मी माझं काम चालूच आहे. तुम्हाला कधीपासून जॉईन करायचं तुम्ही ठरवायचंय. हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. आणि तुमचा पेपर कोणता आहे, पेपरची तयारी कोणती करणार आहात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणाऱ्या प्रत्येक अडचणी कमेंटमध्ये मांडत चला. हा माझा संपर्क क्रमांक आहे, संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.